आज खूप दिवसांनी असं काहीतरी चमचमीत खायचं मन झालं होतं. मग काय हे मला म्हटले आलू पराठे कर म्हणे, खूपच दिवस झाले आलू पराठे केलेच नाही म्हणे तू. तर काय त्यांना असं जास्त गोड वगैरे आवडत नाही, त्यांना असं चमचमच खायला आवडतं. त्यामुळे मग मी पण म्हटलं चला आज खूप दिवसांनी करतोय तर करून घेऊया काय, आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. मग त्यासाठी मी बटाटे उकडत घातले. इथे मी 2-3 बटाटे घेतले मीडियम साईजचे आणि ते उकडायला ठेवून दिले आणि त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. आणि लगेचच मी इकडे कणिक मळायला घेतले होते. तर मी त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि थोडासा मैदा टाकला होता त्याच्यामध्ये, आणि थोडेसे ओवा घेतला आणि त्याला चोळून मस्तपैकी त्यात टाकून दिलं. मीठ टाकलेलं मी थोडंसं यामध्ये, आणि मस्त असं कणिक मळून घेतलं. कणिक जास्त पातळ ठेवायचं नाही बरं का, नाहीतर मग काय होतं, पराठा लाटताना आहे ना तो फुटतो किंवा मग त्याला चिकटल्या जातं. त्यामुळे मी थोडंसं जाडसरच कणिक मळलं आणि त्यामध्ये तेल घालून तो गोळा चांगला 5-10 मिनटासाठी मुरण्यासाठी ठेवून दिला. आणि इकडे मग आपले बटाटे उकडलेले होते, मग त्याला असं मॅशरने छानपैकी असं सगळे बटाटे मॅश करून घेतले आणि लगेचच कांदा वगैरे कापायला घेतला. कांदा तसे मी 2 घेतलेले, पण कापताना एकच दाखवलेला आहे मी तुम्हाला. मीडियम साईजचा कांदा घेतलेला होता मी, आणि मस्त असा बारीक कांदा चिरून घेतला. मग काय, आणि मग सोबत कोथिंबीर घेतली आणि मग लगेचच कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर ही अशी छानपैकी बारीक चिरून घेतली. आणि मग हे सगळं मी काय वाटी म्हणजे कढईत फोडणी नाही दिली, तडका पॅनच घेतला आणि तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्यात मोहरी टाकली आणि अर्धा चमचा जिरे टाकलं आणि ते कापलेला कांदा होता तो टाकला, आणि मग मिरची आणि लसूण याचा ठेचा केला होता मी, तोही टाकला, परतून घेतला चांगला. अर्धा चमचाभर हळद टाकलेली आहे आणि मग ते चांगलं मिक्स केलं आणि त्यात थोडासा आपला घरचा गरम मसाला होता आणि थोडीशी लाल तिखट होती कलर यायसाठी, बाकी काही नाही. आणि मग ते सगळं एका बटाट्याच्या ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मग ते चांगलं मळून घेतलं बरं का. आणि मग काय लगेचच हुंडा केला पिठाचा आणि पराठे बनवायला सुरुवात केली. आणि मग भरलं त्याच्यामध्ये, हुंड्यामध्ये आपण जसं पुरणाला भरतो तसंच हुंडा भरायचा आहे आणि भरून घ्यायचा आहे मस्तपैकी दाबून वगैरे तो. आणि त्याची पराठा मस्त असं छानपैकी पराठा असा लाटून घ्यायचा त्याचा, जेणेकरून तो फुटला नाही पाहिजे. थोडासा जाडसरच ठेवायचा बरं का, जास्त पातळ करायचा नाही, नाहीतर मग फिलिंग वगैरे खायला चांगलं लागत नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल पुरणावानी एकदम पातळ चपाती लाटूया, तर तसं काही करायचं नाही आहे. नाहीतर आपला जो बटाट्याचा पराठा असतो तो फुटून जातो, मग ते खायला बरोबर लागत नाही आणि सांडलाही जातो. आणि मग तो मस्तपैकी असा भाजून घेऊया. आणि मी इथे कमी फ्लेमवरच आधीची भाजी भाजलेली आहे, नंतर फ्लेम वाढवून मस्तपैकी भाजून घेऊया. आणि त्याला तुमच्या हिशोबाने तुम्ही तेल किंवा तूप लावू शकताय. मी ते तूप लावलेलं आहे आणि तूप लावल्यावर खूपच छान लागतो पराठा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि असे गरमागरम मी पराठे बनवून घेतले. तसे आमच्या घरात पराठे खूपच आवडतात. आणि तसंही आपण आलू पराठे असं म्हणत असतो, पण मराठीमध्ये याला काय नाव आहे हे मला काही माहिती नाही, तर कमेंट करून नक्की सांगा की मराठीमध्ये आलू पराठाला काय म्हणता. आणि मी गरम गरम असे पराठे छानपैकी बनवून घेतले. आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबत याला सर्व करू शकताय. मी तसं चटणीसोबत नाही केलं, तसं आम्हाला सॉससोबत खायला खूपच आवडतं. त्यामुळे मी केचप घेतला आणि केचपसोबतच ट्राय केलेले. केचप म्हणजे टोमॅटो सॉस, आणि त्याच्यासोबतच सर्व केला. आणि मग काय ह्यांना दिलं. आणि त्यांनी तर पहिला घास सईला चारला आणि सईला तर खूपच आवडले होते. तुम्हाला आवडले तर कमेंट करून नक्की सांगा.